ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। पार्वती पतये हर हर महादेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। नमस्कार श्रोते हो, तुम्ही श्रवण करत आहात अधिक मास महात्म्य अध्याय 5. श्री गणरायाला, श्री सरस्वती मातेला, श्री गुरुरायाला वंदन करून आजच्या या कथेला सुरुवात करूया. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरवे नमः. जय जयाजी गुरुराया, मोरेश्वर महाराजया. नमन तुमच्या पाया, करा छाया कृपेची. तुमची या कृपेची नौका, परतीरा न्यावे बालका. मनी धरिला जो आवका, तो सिद्ध नेई का द्या निधी. एका आता श्रोते जन, कथा हे पुण्य पावन. जे ऐकता वैकुंठ भुवन, लक्ष्मी नारायण संवाद हा. श्री विष्णू म्हणाले, एकदा प्रद्युम्न, चारुभानू, गदा इत्यादी श्रीकृष्णांची मुले आणि इतर राजपुत्र विहारासाठी उपवनात म्हणजेच बागेत गेले होते. तेथे पुष्कळ वेळ खेळून झाल्यानंतर त्यांना तहान लागली. पाणी शोधत असताना त्यांना पाणी नसलेली एक विहीर दिसली. त्या विहिरीत त्यांना एक आश्चर्यकारक पर्वतासारखा प्रचंड मोठा सरडा दिसला. तो पाहून ते थक्क झाले. मग दयाळू होऊन त्यांनी त्या सरड्याला विहिरीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ऐका हो श्रोते सर्व, ब्राह्मणाचे महात्म्य अपूर्व. मागे कथिले तुम्हा ते सर्व, आताही अपूर्व आकर्पिजे. श्री विष्णू स्वय आपण, लक्ष्मी प्रती करीत असे श्रवण. तेचे एका सावधान, करुणी मन एकाग्र पै. एकदा मिळूनी सर्व कृष्ण कुमार, खेळत होते तेव्हा अपार. खेळत खेळत प्रवेशिले दूर, एका अरण्या माझी ते. तव तेथे खेळता खेळता चेंडू उसळला, तो जाऊन एका कुपा माझी पडला. तव तेथे पातला अर्भक मेळा, पाहाती कुपा लागिते. तेथे आचार्य देखिले नयनी, तया कुपा माझी तव क्षणी. कृकलास देखिला तयानी, कृकलाश म्हणजे सरड होय. तो सरड पर्वता ऐसा, कांती सुवर्णमय सहसा. म्हणती आजवरी सरडा ऐसा, न देखो निज दृष्टी. मग समग्र मिळून एके ठाई, प्रवर्तक झाले त्याची डोही. सर्व मिळून ते समयी, कर्षिते झाले तया ते. चर्मबंधनी बांधिला दृढ, तव बोलता झाला तो सरड. हे मुल हो सर्व ही मूड, तुम्हा माझी प्रौढतो कवन. मनुष्यवाणी तो बोले पाही, आश्चर्य करू लागले सर्वही. मग सांब प्रद्युम्न ते समयी, बोलते झाले तया ते. म्हणती चतुरपणे बोलशी भाषा, तरी तू आहेस कवन महापुरुषा. तुझी तव व्हावया ऐसी दशा, कारण काय निवेदी. मग तो सरळ ते काळी पाही, वदता झाला तया ते देही. म्हणे मुल हो एका सर्वही, पूर्वकथन माझे हे. पूर्वी मी नृग राजेंद्र देख, इक्ष्वाकुवंशी असे एक. राज्यभार चालवी विवेक, धर्म न्याय प्रतापी. दान करीत असे अपार, अमित माझा कारभार. वैसा सुवर्णमय साचार, देखुनी सुरवर मानती. ऐसे असता एकेकाळी, मलमासाची या पर्वकाळी. पाचारून विप्रमंडळी, गोदाने तो शवितसे. सलक्षणी सालंकारयुक्त, सहस्र गोदाने देतसे नित्य. पुढे परिसिजे वृत्तांत, वर्तला तो अवधारा. एका ब्राह्मणा ते धेनू दिली दान, तव ते कळपात आली पळून. दुसरे दिनी सेविकी धरून, उभी केली दानार्थ. मी संपर्कयुक्त पाही, दान दिले ते समयी. ब्राह्मण घेऊन जाता स्वगृही, पूर्व दिवशीचा भेटला द्विजवर. तयाने ते धेनू ओळखली, म्हणे मज हे काल दाना आली. एरू म्हणे राये आतांची दिदली, मज लागुनी स्वामी या. मी तो न देई तुम्हा ते, एरू जाऊ न देई तया ते. कलह मांडिला उभयता ते, आले धावत मज लागी. मग मी समजावे दोघा ते, नेनोनी अपराध घडला माते. म्हणे हेची न पालटे तुम्हा ते, देन देतो दुसरी मी. ऐसे तया ते समजविता, तव ते नायक ती उभयता. मग सहस्र गोदाने तत्वता, द्यावया सिद्ध जाहलो.
एका धेनुचे पालटे, सहस्र द्यावया नेटे, सिद्ध जहालासे हेटे. परिनायकती उभयता, मज ते सांगती शास्त्राधार. संकल्पे बद्ध झाला तो दिविजवर, तया पालटे अन्य विचार. तरी पाप अघोरते असे, गो विक्रिया समान जान. पाप घडे हो तेने दारुण, म्हणून शापेले मज लागून. कृकलास होई पपिष्ठा, विनाकारण हा शाप त्यानी. दिदला हो मज लागुनी, मग प्रार्थिता झालो मधुरवाणी. मग उशापवाणी बोलिले, कृष्ण कुमाराची दृष्टी पडता. तै उद्धार होई तुझ्या नृपनाथा. तोची प्रसंग जाना आता, सिद्ध निरुता पातलासे. पुढे कालांतरे करून, देह झाला विसर्जन. यमदूत येऊन जान, नेले मज लागून यमलोका. यमाने माझा सत्कार, केला तेथे अति आदर. विप्रशाप परम दुर्धर, गाठी सहसे माझे पै. तया योगे करून जान, मज बोले सूर्यनंदन. तू नृपुण्य पावन, परी विप्रवचन न चुके. या लागे नृपवर्या पाही, मज भोगणे लागे सरळ देही. म्हणून प्राप्त झाले ती समयी, तेची पाही भोगू आता. तरी तुम्ही आता ऐकावे, कृष्ण दर्शन मज करवावे. जाऊन तया ते निवेदावे, वृत्तांत माझा हा. ऐकून तयाचे उत्तर, धावत गेले कृष्णकुमार. करून देवा ते नमस्कार, समाचार सांगितला. वृत्तांत ऐकताच देवे, धाव घेतली यदुपंगवे. दर्शन होताची रमाधवे, उद्धार केला तात्काळी. पाहुनिया स्वदेहासी, मृगराज प्रवर्तला स्तुतीसी. जनार्दन ऋषिकेशी, तोडी बहुपाशासी माझिया. हे केशव मधु मूरसहरणा, हे कृष्ण विष्णू जनार्दना. जगपाळका दीनद्वारणा, नारायणा दयानिधे. अवलोकिता कृपानयनी, पूर्वदेह पाठवला मनी. दर्शन झाले मज लागुनी, पूर्व पुण्य करुणी स्वामिया. देव देव जगन्नाथ, गोविंद पुरुषोत्तम ना. नारायण ऋषिकेश, पुण्यश्लोक च्युतवाव्य. ऐसी स्तुती करिता राहो, संतोषी बोले रमाधव. तुवा आचरलासी व्रत प्रभाव, म्हणून पाहो देव भेटी. या लागी केले कर्म जे ते वाया, जाई नाजी नृपवर्या. आणि ब्राह्मण पूजनाची चर्या, ती या समया फळलीसे. मग पाचारून समग्र कुमर, तया प्रती बोले शारंगधर. म्हणे अन्याय केवता नृपवर, कहर केवडा जाहला. या लागी ब्राह्मणाते जे भिवून, करीती तयाचे पूजन स्तवन. सद्भावे घालिते जे भोजन, तरी मी जनार्दन संतुष्टे. रण उत्साह क्षत्रियासी, तृण उत्साह धेनुसी. आमंत्रण उत्साह ब्राह्मणासी, कृपणासी धन उत्साह. म्हणून ब्राह्मण भोजन ऐसे, साधन तो आनिक नसे. म्हणून पूजावे सायासे, समयी अनायासे अभाग्यात. जरी शक्तीही नाही द्यावयासी, आणि शक्तीही नाही दानासी. तरी नमन कीजे सद्भावेसी, तेने द्विजासी संतोष. इतुकेही न घडे जरी, अभंग्य स्नान सत्कारी. यासी तो वेचावे न लागे पदरी, असली या मुष्टीभरी अर्पावे. अहो या ब्राह्मणासाठी, अवतार घे मी जगजेठी. स्वयंसोसी आटाआटी, ब्राह्मणासाठी केवडी. ब्राह्मणाचे लांछन पाही, स्वयंमी मिरवित हृदयी. ब्राह्मणा ऐसे दैवत नाही, भूमंडळा माझारी. ऐसिया परी शिकवण, कुमारा सांगे श्रीकृष्ण. या परी कथा अवलोकून, श्रोते जन परिसोतका. मग तो नृत राजे शिरोमणी, दिव्य देह पावून ते चक्षणी. आरडू झाला विमानी, नमस्कारुणी हरिते. इत्युक्त्या तं परिक्रम्य पादौ सृष्ट्वा, स्वमौलिनः अनुज्ञातो विमानगर्य. मारुहत्पंशतां नृणां, शब्दिहा समागमो राजनं. कदाचिन्ना फलो भवेतं, विमुक्तो नरकाद्राजाग्मृगः. साधू समागमातम. या प्रकारे नृग्नुपवर, पावता झाला उद्धार. म्हणून या धरामर, अगोदर पूजावे. पहा केवढा ज्ञान भगवंते, तिदलासी ब्राह्मणाते. ब्राह्मादिनाची प्राप्त दैवते, ब्राह्मादिनते मंत्र. पहा या भूमंडळी विख्याती, भगीरथे आणली भागीरथी. ते जगाते पूर्ण करीती,
परी साधू उद्धारिती तया ते एकदा भागीरथी तटाकी स्नान कीजे समग्र लोकी तव नारद तेथे दुरोणी अवलोकी परीन स्पर्श सलीला तव गंगा म्हणे मुनिवर्या दुरुणची अवलोकुनिया का स्पर्शोनुद्याजी पाया करा छाया कृपेची सर्वे लोका निमज्जांती साधुहा किन्न मजाती मातः तत्वदर्शनान मुक्तिहा पुनर्जन्मन विद्यते तव नारद म्हणे ते समयी तुझ ऐसे पवित्र नाही तव दर्शनाची पाही मुक्ती होय प्राणिया मग स्नान केलिया सकळ क्षाळन होय अंगाचे मळ पाप न उरे तिळभर राही अचळ प्रभूनी तव गंगा बोले मुनिराया जय मी आले हो या ठाया तैचा नेम वचन आठव हृदया माझिया असे की जगाच्या पापाचे क्षाळन ते तर होतसे माझे न परी माझे पापमोचन तुमचे नी जाण होतसे मग हास्य करुनी देव ऋषी मार्जन मज्जन केले तेसी प्रवेशिता झाला भुवनासी ब्रह्मलोकासी मुनिराओ ऐसे साधूचे महिमान गंगावर्ण तसे आपण म्हणून प्रार्थतो तुम्हाला गुण पूजा साधून आदरे साधूनां दर्शनं स्पर्शः कीर्तनं स्मरन् तथा ब्रह्मस्वन च हर्तव्यं यदिच्छसी परांगती सामर्थ्य असुनी अंगी शक्तीनुसार न पूजिती जगी तरी तया ऐसा अभागी भुवनत्रयी नसेची संसार तरी माईक आयुष्य जान क्षैनक येथे कीजे पूर्व विवेक करा सार्थक देहाचे धन असलिया अपरमित काही नयेची पै सांगत म्हणून कीजे हिताहित हृदय श्री अनंत आठवणी कृष्णः परिजनं गृह्य भगवानं देवकी सुताः ब्रह्मण देवो धर्मात्मा राजा नमन्नुक्षी क्षयन् एवं विभाव्य भगवान मुकुंदो द्वारशोकसः पावनः सर्वलोकानं विवेश निज मंदिरम ऐसा कथा भागर माधवे कथिला जो स्वभावे जग हे पावन करावे म्हणून स्वभावे निवेदित तोची अर्थांतर बरवा तुम्हा निवेदिला श्रोतिया सर्वा चित्ती संशय न धरावा पुराणी पाहावया प्रत्ययो इति श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समंतः मनोरथ सूत विरचित पंचम अध्याय गोड हा ओव्या 68 इति पंचम अध्याय समाप्त।